स्वागत आहे आपले आमच्या YouTube चॅनल गीताच ज्ञानमध्ये। ठाणे, नवी मुंबई आणि कल्याण डोंबिवली तसेच वसई विरारमध्ये आपल्या हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे। म्हाडा कोकण मंडळातर्फे 8,000 घरांसाठीची सोडत लवकरच जाहीर होणार आहे आणि अशी बातमी विविध वृत्तपत्रांमध्ये आज प्रसारित झालेली आहे। ही लॉटरी ऑगस्ट महिन्यामध्ये येणार असून यामध्ये 20% सर्वसमावेशक योजनेतील सर्वाधिक म्हणजे 5,000 घरांचा समावेश असणार आहे। म्हाडाच्या कोकण मंडळाने मुंबई महानगर प्रदेशातील म्हणजेच MMR जवळपास 8,000 घरांसाठीची सोडत काढण्याची तयारी सुरू केलेली आहे। त्याकरिता नोंदणी, अर्ज विक्री स्वीकृती प्रक्रिया सुरू करून सप्टेंबर अखेरीस किंवा ऑक्टोबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात सोडत काढली जाण्याची शक्यता आहे। म्हाडा कोकण मंडळाने ऑक्टोबर 2025 मध्ये 5,354 घरांसाठी सोडत काढली होती आणि एप्रिल 2026 मध्ये पुन्हा सोडत काढली जाईल असे जाहीर करण्यात आले होते, परंतु एप्रिल मध्ये सोडतीची घोषणा झाली नाही आणि इच्छुकांची प्रतीक्षा लांबत गेली। परंतु कोकण मंडळाने आता सोडत काढण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्यानुसार म्हाडा कोकण मंडळ तयारीला लागले आहे। ठाणे, वसई विरार, कल्याण डोंबिवली तसेच नवी मुंबई क्षेत्रातील 20% सर्वसमावेशक योजनेअंतर्गत विकासकांकडून घरे उपलब्ध करून घेण्याच्या कामाला वेग देण्यात आलेला आहे। दरम्यान मुंबई महानगर प्रदेशातील 20% योजनेतील अंदाजे 10,000 घरे मंडळाला उपलब्ध झाली नसल्याची माहिती नुकतीच मंडळाच्या एका अभ्यासातून समोर आलेली आहे। विकासकांनी ही घरे लाटल्याचा आरोप होत असून विकासक व संबंधित महानगरपालिकांकडून 20% योजनेतील घरे मंडळाला देण्यास टाळाटाळ केली जात असल्याचेही यावरून स्पष्ट झाले आहे। या अनुषंगाने आता मंडळाने सर्व महानगरपालिकांकडे घरे देण्यासाठी पाठपुरावा सुरू केला आहे। त्यानुसार मोठ्या संख्येने 20% योजनेतील घरे मंडळाला उपलब्ध होण्याची शक्यता आहे। ही घरे उपलब्ध झाल्यास सोडत काढली जाईल। सध्या कोकण मंडळाकडे 20% योजनेतील अंदाजे 1,000 घरे उपलब्ध असून यात आणखी अंदाजे 4,000 घरांची भर पडण्याची शक्यता आहे। त्यानुसार 20% योजनेतील अंदाजे 5,000 घरांसह म्हाडाच्या इतर योजनेतील अंदाजे 3,000 घरे मिळून एकूण 8,000 घरांसाठी सोडत काढली जाणार असल्याची माहिती कोकण मंडळाचे मुख्य अधिकारी डॉ. विशाल राठोड यांनी दिली आहे। लॉटरीमध्ये समाविष्ट असणारी घरे मुंब्रा, विरार, पाचपाखाडी, कल्याण, अंबरनाथ व नवी मुंबईसह अन्य ठिकाणच्या 20% योजनेतील घरे सोडतीत समाविष्ट असतील। 30 चौरस मीटर ते 60 चौरस मीटर दरम्यानच्या क्षेत्रफळाची अल्प उत्पन्न गटातील ही घरे असण्याची शक्यता आहे। अल्प उत्पन्न गट म्हणजे LIG साठी ही घरे असण्याची शक्यता आहे। म्हाडा गृह प्रकल्पातील चितळसर मानपाड्यातील अंदाजे 500 घरे आणि बाळकुम मधील अंदाजे 350 घरे तसेच विखुरलेल्या अंदाजे 2,000 घरांचा सोडतीत समावेश असेल। चितळसर मधील घरे अल्प उत्पन्न गटासाठी म्हणजेच LIG साठी असतील आणि या घरांचे क्षेत्रफळ अंदाजे 340 चौरस फूट असेल। बाळकुम मधील मध्यम उत्पन्न गटातील घरे 720 चौरस फुटांची असतील। मध्यम उत्पन्न गट म्हणजे MIG। या सोडतीसाठी उपलब्ध होणाऱ्या घरांचा शोध पूर्ण करून त्यांची संख्या निश्चित करण्यात येईल व ऑगस्ट अखेरीस अंदाजे 8,000 घरांच्या सोडतीसाठीची जाहिरात प्रसिद्ध होईल। म्हाडा कोकण मंडळाची ही 8,000 घरांची लॉटरी जाहीर झाल्यानंतर आम्ही आमच्या गीताच ज्ञान चॅनलतर्फे या सोडतीतील जास्तीत जास्त प्रकल्पांची माहिती देण्याचा प्रयत्न नक्कीच करू। आपल्याला आम्ही दिलेली माहिती जर आवडली असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि आता आपण आमच्या चॅनलला जॉईनही करू शकता। धन्यवाद।